नमस्कार. आपण पुढचे 5 सेकंदात सुरू करणार आहोत. मेडिटेशन म्हणजे माइंड ऑफ करणं नाही, तर मेडिटेशन एक स्किल आहे. जसं सायकल चालवणे सरावाने जमतं, तसंच मनाकडे शांततेने पाहणंसुद्धा प्रॅक्टिसने जमतं. चला, प्रॅक्टिस सुरू करूया. एक शांत जागा निवडा. तुम्ही खाली बसू शकता किंवा खुर्चीवर. आता हळुवारपणे डोळे बंद करा. आपण आता 3 लांब श्वास घेणार आहोत. आपल्याला श्वास नाकातून आत घ्यायचा आहे आणि तो तोंडाने बाहेर सोडायचा आहे. जितका लांब श्वास घेऊ शकता तितकं चांगलं. नाकाने श्वास आत घ्या आणि तोंडाने बाहेर सोडा. श्वास आत घ्या आणि तोंडाने बाहेर सोडा. श्वास आत घ्या आणि तोंडाने बाहेर सोडा. आपलं शरीर एकदम रिलॅक्स ठेवा. आपले खांदे रिलॅक्स ठेवा. आपला जबडा रिलॅक्स ठेवा आणि आपले हात आणि पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स ठेवा. आता आजूबाजूला होणाऱ्या आवाजांकडे लक्ष द्या. पंख्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, ट्रॅफिकचा आवाज, जो काही आवाज होत असेल त्याच्याकडे आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे. आता हळुवारपणे आपलं लक्ष, आपलं शरीर जिथे जमिनीला टेकलं आहे त्या स्पर्शाकडे आणा आणि त्या स्पर्शाला फील करा. छान. आता नेहमीसारखंच आपण आपली काउंटिंग प्रॅक्टिसने सुरू करणार आहोत. काउंटिंगमध्ये आपल्याला श्वास नॉर्मलरित्या सुरू ठेवायचा आहे. श्वास आत घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे आणि बाहेर सोडल्यानंतर मनात मोजायचं आहे 1. तसंच आपण 5 पर्यंत करणार. 5 झाले की पुन्हा 1 पासून सुरू करणार. चला, सोबत प्रॅक्टिस करूया. श्वास आत घ्या, बाहेर सोडा. 1. श्वास आत घ्या, बाहेर सोडा. 2. श्वास आत घ्या, बाहेर सोडा. 3. श्वास आत घ्या, बाहेर सोडा. 4. श्वास आत घ्या, बाहेर सोडा. 5. हीच प्रॅक्टिस आता तुम्हाला करायची आहे थोडा वेळ. प्रॅक्टिस करत असताना समजा मन भरकटलं तर काही हरकत नाही. चुकून तुम्ही 5च्या पुढे गेला तरी काही हरकत नाही. जेव्हा आपल्याला कळलं की आपण चुकलो आहोत किंवा 5च्या पुढेही पोचलो आहोत तर पुन्हा 1 पासून सुरू करा. चला, आता मी काही वेळ शांत बसणार आहे आणि तुम्ही काउंटिंग प्रॅक्टिस सुरू ठेवा.
5च्या पुढे पोचला असाल तर पुन्हा 1 पासून सुरू करा. श्वास एकदम नॉर्मलरित्या सुरू ठेवा आणि काउंटिंग करत राहा. छान. आता आपण काउंटिंग थांबवणार आहोत आणि आपलं लक्ष फक्त श्वासाकडे आणणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे तर फक्त श्वासाकडे बघत राहायचं आहे. श्वास आत जातोय आणि श्वास बाहेर येतोय, त्याकडे फक्त साक्षी भावाने बघायचं आहे. नाकपुड्याने श्वास आतमध्ये जातो आणि नाकपुड्याने तो बाहेर पडतो. काही स्पेशल करायचं नाही आहे. श्वास लांब घ्यायचा आहे किंवा छोटा घ्यायचा आहे असं काही नाही. तुमचं शरीर ज्या रीत्या श्वास घ्यायला तयार असेल तसं त्याला घेऊ द्या आणि आपल्याला फक्त साक्षी भावाने त्याच्याकडे बघायचं आहे. चला आता प्रॅक्टिस सुरू करूया. जर तुमचं मन भटकलं असेल तर टेन्शन घेऊ नका. त्या विचारांना सोडून द्या आणि आरामात श्वासाकडे परत या. श्वासावर लक्ष देताना मेहनत घ्यायची नाही आहे. जसं एखादं गाणं आपण सहज ऐकतो त्याच सहजतेने आपल्याला श्वासाकडे बघायचं आहे. कुठला फोर्स नाही, कुठलं कॉन्सन्ट्रेशन नाही, फक्त साक्षी भावाने श्वासाकडे बघायचं आहे.
मी आता थोडं कमी बोलणार आहे. तुम्ही शांतपणे आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. जर मन भटकलं असेल, तर पुन्हा श्वासाकडे परत या. छान. आता मनाला जे करायचं ते करू द्या. पुढचे काही सेकंद मनाला मोकळं सोडा. छान. आता आपण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या आवाजांकडे लक्ष देणार आहोत. जो काही आवाज होत असेल त्या आवाजाकडे लक्ष द्या. पक्ष्यांचा आवाज, ट्रॅफिकचा आवाज, पंख्याचा आवाज, कुठलाही आवाज असू द्या, आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. छान. आता आपलं लक्ष आपलं शरीर जिथे जमिनीला स्पर्श करतंय त्या फिलिंगकडे आणा. छान. आता पुढचा थोडा काही वेळ मी जे सांगतोय त्याकडे लक्ष द्या. आज मेडिटेशन करत असताना कदाचित असं जाणवलं असेल की मनात खूप विचार येतात.
आणि मग एक प्रश्न पडतो, मी काही चुकीचं तर नाही करत आहे ना? पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही शांत बसता, तेव्हा आधी बॅकग्राऊंडमध्ये चालू असलेले थॉट्स आणि विचार तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतात. जसं एका शांत खोलीत बसलात, की पंख्याचा आवाज जास्त जाणवतो. पंखा आधी पण सुरूच होता, पण आजूबाजूला आवाज चालू असल्यामुळे तुम्हाला तो कळला नाही. मेडिटेशनमध्ये सुद्धा असंच आहे. मेडिटेशनमध्ये थॉट्स वाढत नाही, विचार वाढत नाही. ते फक्त तुम्हाला दिसायला लागतात. आणि म्हणून जर तुम्हाला तुमचे विचार दिसत असतील आणि असं वाटत असेल, की बापरे! इतके सारे विचार येत आहेत, तर त्यात काहीच चुकीचं नाही आहे. आपलं काम मनाला हे ट्रेनिंग देणं आहे, की आपल्याला त्या विचारात गुंतायचं नाही आहे आणि श्वासाकडे किंवा आपण जे करतो आहे त्याकडे परत येणं. हेच आपण ट्रेन करतो आहे मनाला. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, की हे वारंवार परत येणं ऐकायला तर सोपं वाटतं, पण तरी किती डिफिकल्ट आहे जेव्हा आपण ते करायला जातो. तर याचं उत्तर आपण उद्या शोधूया. चला, आज तुमची मेडिटेशन प्रॅक्टिस खूप छान झाली. आपण उद्या भेटूया. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे.